नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. राज्यामध्ये 2-3 महिन्यापासून मराठा आरक्षणावरून अनेक वाद विवाद, जरांगे पाटलांच्या सभा, महाराष्ट्रभर जरांगे पाटील सभा घेत फिरतात. जरांगे पाटलांना मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यभरात त्यांच्या सभांसाठी मागणी आहे. लोक तयारी करतात. लाखोंची गर्दी सुरू आहेत. अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना मराठा समाजाच्या लोकांनी गावबंदी केली. राजकीय पुढारी अक्षरशः गावामध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळं मराठा समाजाचेच पुढारी गावात जाऊ शकत नाही असं नाही. सर्वच राजकीय पक्षांना, सर्वच जातीच्या वर्गातील नेत्यांना सुद्धा गावबंदी आहे. लोक गावामध्ये गेल्यावर अनेक लोकांना अडचणीत आणतात, प्रश्न विचारतात. मराठा आरक्षणाचं काय झालं, या सगळ्या गोष्टी जरी आपण बघत असतो तरी पण या गोष्टीतून एक निष्पन्न होतं की या आरक्षणाच्या थिणगीमधून किंवा या आरक्षणाच्या या बडक्यामधून एक राज्यामध्ये भीतीचं आणि खूप काही दबावाचं वातावरण तयार झाले. त्यामुळं कुठल्या राजकीय पक्षाला कोणाच्या बरोबर जावं, कुठं यावं, कोणाकडं बरोबर उभं राहावं. मग मराठा समाजातील आमदार असतील, खासदार असतील, नेते असतील, मंत्री असतील, ते पण समजा मराठा समाजाचे आमदार असतील, मराठा समाजाचे खासदार असतील, मराठा समाजाचे मंत्री असतील, ते ओबीसींच्या बाबतीत कुठली प्रतिक्रिया देत नाही किंवा ओबीसींनी आता आमचं आरक्षण टिकून राहावं किंवा आमच्या आरक्षणाला कुठला धक्का कोणी लागू नये, आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढतोय म्हणून जी काही ओबीसींची जी काही 374 जाती ज्या ओबीसींमध्ये समाविष्ट आहे आणि त्यांना 27% रिझर्वेशन आहे. आणि जरांगे पाटलांनी जेव्हा वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या मागण्या वाढत गेल्या. सुरुवातीला जे काही मराठवाड्याचं त्यांचं म्हणणं होतं, कुणबी दाखल्यांच्या बाबतीत त्या काही गोष्टी मान्य झाल्या. मग त्या शोधायला लावल्या, बऱ्याचशा नोंदी कुणबींच्या आल्या. तोपर्यंत कुठेही कोणाचा काही वाद नव्हता. नंतर त्यांची हळूहळू मागणी बदलत गेली. मग त्यांना सरसगटचं अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी दाखले पाहिजे. मग ते सगळे नंतर असं म्हणायला लागले की ते पूर्ण ओबीसीत त्यांचा समावेश करावा. आम्हाला 52-50% वरती आरक्षण नकोय, आम्हाला याच्यामध्येच आरक्षण पाहिजे 50% आतमध्ये. म्हणजे त्यांना जे काही ओबीसींना आरक्षण दिले त्या ओबीसींच्या आरक्षणामध्येच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, अशा पद्धतीची त्यांची जी भूमिका. आणि मग त्यामध्ये जे काही जेव्हा ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश होईल त्यावेळेस राजकीय आरक्षण सुद्धा ओबीसींचं मराठा समाजाला मिळेल. आणि मग अडचणीचा भाग तोच आहे की समजा नगरपालिका आहे, ग्रामपंचायत आहे किंवा ZP आहे, पंचायत समिती, यामध्ये जी काही ओबीसीला रिझर्वेशन असतं त्याचं सुद्धा लाभ किंवा त्याचा जे काही आरक्षणाचा लाभ आहे तो सुद्धा मराठा समाजाला मिळेल. आणि मग या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व कमी होईल. हे जे गरीब जाती आहे, अक्षरशः या ओबीसी मध्ये इतक्या काही जाती आहेत, इतक्या मागासलेल्या जाती आहे, अक्षरशः या लोकांच्या रस्त्यावर राहतात, घरावर छप्पर नाही, सकाळी खाल्लं तर संध्याकाळी यांना खायला मिळेल का नाही, अशा प्रकारची भ्रांत आहे ओबीसी समाजामध्ये. जे येईल ते खातात, ज्यांना जिथं काम मिळेल तिथं काम करतात, जिथं जागा रात्रीची झोप येईल तिथं झोपतात. अशा प्रकारचा समाज मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये आहे. 2-4 जाती इकडं तिकडं सोडल्या थोड्याफार वाटतात, पण त्यामध्ये सुद्धा थोडेफार लोक पुढारलेले असू शकतात. पण सर्वच जाती एकदम काही पुढारल्या असं काही कोणाला काही म्हणता येणार नाही.
मग आता आपण SC/ST मध्ये सुद्धा अनेक वर्षापासून आपण जेव्हा त्यांना आरक्षणाचा लाभ देतो तर त्या सुद्धा जातीमध्ये काही बोटावर मोजण्याजोगे लोक आज त्या उंचीवर पोचले, पण आपण त्यांचं काही आरक्षण वगैरे काढण्याचा कुठला मुद्दा घेतो का? त्यामुळं जे काही ओबीसी मध्ये ज्या काही असंख्य जातीचा समावेश आहे, मग ते 374 380 यापर्यंत किंवा काही बऱ्याचशा लोकांनी मराठा समाजाच्या बऱ्याचशाच लोकांनी याच्या अगोदरच कुणबींचे दाखले घेऊन ओबीसी मध्ये त्यांचा समावेश झालाय. आज ते ओबीसी आहे आणि मग याच्यासाठी जो काही ओबीसींनी किंवा ज्या काही जरांगे पाटलांनी याबद्दलचं जे जेव्हा त्यांचं बदलतं स्टेटमेंट, त्यामुळं ओबीसी सुद्धा आक्रमक झाला, ते जागे झाले आणि या सगळ्या जाती एकत्र करण्याचं काम मग हळूहळू नेते मंडळाकडून जे ओबीसी नेते त्यांच्याकडून ह्या सगळ्या प्रकार सुरू झाल्यावर ताणतणावाची परिस्थिती तयार झाली. मग ओबीसी नेत्यांनी काहीतरी बोलायचं, मग जरांगे पाटलांनी त्याला काहीतरी वेगळं उत्तर द्यायचं आणि मग यांनी म्हणायचं आम्ही हा धक्का लावून देणार नाही आणि मग त्यांनी म्हणायचं आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. मग यांनी त्याचा बाप काढायचा, त्याने याचा बाप काढायचा. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत आलो. मग त्यातच आता जे 17 तारखेला जो काही एल्गार ओबीसींचा मेळावा जो काही आंबडला जालन्यामध्ये, आता जालन्याची तर परिस्थिती अशी झाली की एक जालना म्हणजे या आंदोलन उपोषण याचं काही केंद्र तयार झालंय का? म्हणजे अक्षरशः आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा भूकंप होतो तेव्हा आपण जे केंद्र शोधतो की त्याचं जे भूकंपाचं केंद्र कुठे आहे. मग आपण समजा दिल्लीच्या कुठल्या भागामध्ये भूकंप झाला, नोएडा वगैरे थोडासा धक्के बसले, तर आपण त्याचं केंद्र सांगतो की ते केंद्र पाकिस्तानमध्ये होतं किंवा ते केंद्र नेपाळमध्ये होतं, त्याचं एक पॉइंट आउट करतो. आता महाराष्ट्रातली अशी परिस्थिती झाली की अक्षरशः हे जे काही आंदोलनं उपोषणं आणि या सगळ्या बैठका सभा आणि हे जे जालना त्याचं केंद्र झालंय. म्हणजे जालन्यामधून जरांगे पाटलांची सभा, जालन्यामधून जरांगे पाटलांचं आव्हान, जालन्यामध्ये उपोषण, मग नंतर या सगळ्या ओबीसींनी सुद्धा जालन्यामधूनच जरांगे पाटलाला उत्तर द्यायचं किंवा ते त्यांचं जे काही एल्गार आहे एकजूट दाखवायची का ओबीसी जाती सुद्धा एकजूट आहे आणि आम्ही पण आमच्या न्याय हक्कासाठी लढणार आहे. आम्ही आमच्या न्यायासाठी, आमच्या आरक्षणासाठी आम्ही कोणाला धक्का लावून देणार नाही. जे झालं ते झालं. या सगळ्या गोष्टीसाठी जी काही एल्गार जुटीची जी सभा होती याच्यामध्ये सर्व पक्षीय नेते सामील होणार अशा पद्धतीच्या सुद्धा बातम्या, मग पोस्टर असेल, त्या पोस्टरवर पंकजाताई मुंडेंचे फोटो, भुजबळ साहेबांचे फोटो, विजय वडेवट्टीवार, महादेव जानकर, गोपीनाथ पडळकर, प्रकाश शेंडगे, तायवाडे किंवा अन्य कुठले नेते असतील, याच्यामध्ये भाजपच्या आमदार देवयानी फरांदे पण होत्या, त्यांचं पण भाषण झालं. त्या स्वतः माळी समाजाच्या आहे, पण नाशिकमधून निवडून येताना त्यांना सुद्धा मराठा समाजाचे मतं लागतात. पण आपल्याला जे काय बोलायचे की ह्या गोष्टी जेव्हा या आल्या तर ओबीसी समाजाच्या या एल्गार सभेला आपल्याला जे काही अपेक्षित लोकांना वाटत होतं की इथं पंकजा मुंडे येतील. पंकजा मुंडे स्वतः ओबीसी नेते आहेत आणि भुजबळांनी जो सुरुवातीला त्यांच्या स्पीचमध्ये जो स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख केला की आज जर गोपीनाथ मुंडे साहेब असते तर ही वेगळी परिस्थिती असती, आज असे मेळावे घेण्याची गरज सुद्धा आली नसती. मुंडे साहेबांचं जे काही ओबीसीसाठी जे काही योगदान आहे, मुंडे साहेबांचं जे ओबीसीसाठी जे काम आहे, 12 बलुतेदार आणि असंख्य जनतेसाठी, लोकांसाठी
मुंडे साहेबांनी खूप काय करून ठेवले. तर मुंडे साहेबांची आठवण छगन भुजबळांना आली. भुजबळांनी त्यांचा उल्लेख करून त्यांना श्रद्धांजली पण वाहिली. पण या पाठीमागे भुजबळ साहेबांनी जे काही मुंडे साहेबांचं नाव घेतलं, म्हणजेच पंकजा मुंडेंची अचानक तिथे गैरहजेरी जेव्हा दिसली, या गोष्टीचा एक प्रकारे भुजबळांनी पंकजा मुंडेंना टोलाच मारला होता. जर आपले पोस्टर जेव्हा सभेच्या ठिकाणी लागतात तेव्हा तुम्ही एवढ्या जर राष्ट्राच्या समजा तुमच्या पक्षाच्या नेते आहेत किंवा राज्यामध्ये तुम्ही एका समाजाचं नेतृत्व करतात आहे आणि तुमच्या वारंवार संघर्ष यात्रा चालतात, लोक गर्दी करतात आणि तुम्हाला विचारल्याशिवाय कुठलेही आयोजक तुमचा पोस्टर सभेच्या ठिकाणी लावणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी पाहता तुमची अचानक दांडी ओबीसी समाजाला सुद्धा खटकली की तुम्ही मुंडे साहेबांचं वारस आहे. मुंडे साहेबांनी ओबीसीसाठी अनेक प्रकारचे लढे दिले, अनेक प्रकारचा जे काही न्याय हक्कासाठी मुंडे साहेबांनी ओबीसीसाठी लढले. म्हणजे 2013 मध्ये तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी लोकसभेत प्रश्न मांडला होता की ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. याच्यासाठी मुंडे साहेब वारंवार संसदेमध्ये भांडत होते. तेव्हा तर मनमोहन सिंगांचं सरकार होतं. मग काँग्रेसने त्यावेळेस जनगणना का केली नाही, ओबीसींची जनगणना का केली नाही किंवा सर्वच जातीची जनगणना का केली नाही. आज जे राजकारणासाठी राजकारण केलं जातं की राहुल गांधीकडून बोललं जातं की ज्यांची जेवढी संख्या तेवढी त्यांची भागीदारी, त्याच्यासाठी ओबीसीची जनगणना आम्ही सत्तेत आल्यावर करू. तुम्ही 2004 पासून 2014 पर्यंत काँग्रेस सत्तेवर होतं आणि त्यावेळेस सातत्याने भाजप ओबीसीची जनगणनेची मागणी गोपीनाथ मुंडेंकरवी मागत होते. त्यावेळेस काँग्रेसने ही मागणी अक्षरशः झिटकारून लावली आणि कुठलीही मागणी मान्य केली नाही. तेव्हा आज जे काय आहे ते फक्त राजकारणासाठी, मतांसाठी, टक्का वाढवण्यासाठी काम होते. आपला जो विषय तो पंकजा मुंडेंचा आहे. तर पंकजा मुंडे इथं गैरहजर का राहिल्या, त्यामुळे ओबीसींचं तुमच्यावर जे लक्ष आहे, तुम्ही येऊन जे ओबीसींना संबोधन करायला पाहिजे होतं, लोकांची अपेक्षा होती. वादग्रस्त तुम्ही काय बोलणार होत्या का नाही बोलणार होत्या हा विषय वेगळा आहे. पण जेव्हा एखाद्या मोठ्या आयोजन तुमच्या पोस्टरनी केले, ओबीसी समाज आतुरतेने तुमच्या संबोधनाची वाट पाहतोय. तुमची ओबीसीसाठीची भूमिका ही या पाठीमागे स्पष्ट होणार होती. आणि जर मराठा समाजाचे लोक एकत्र होऊ शकतात तर ओबीसी समाजाने सुद्धा का एकत्र होऊ नये. तो त्यांना मराठा समाजांना अधिकार आहे एकत्र येण्याचा किंवा कुठल्या आरक्षणाचं टिकण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न करण्याचा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ते एकत्र येतात. हे त्यांना जसा अधिकार आहे तसा ओबीसींना अधिकार आहे. तर मग पंकजा मुंडे इथं अचानक गैरहजर राहून नेमका पंकजा मुंडेंनी ओबीसींना काय संदेश दिला किंवा मराठा समाजाला काय संदेश दिला. जर या अगोदर जेव्हा बीडमध्ये काही जाळपोळ झाली, मग त्या प्रकाश सोळंकेचा बंगला जाळला असेल, क्षीरसागरांचा जाळला असेल किंवा काही जे सुनील राऊतांचं जे काही हॉटेल वगैरे जाळलं, काही ओबीसींचे घरं दुकानं टार्गेट केले. त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी स्वतः पंकजाताई मुंडे या सगळ्या जाळपोळ झालेल्या ठिकाणी पंकजा मुंडेंनी जाऊन त्यांचं सांत्वन केलं होतं. त्यावेळेस त्या सगळ्या ओबीसींच्या तिथं जाऊन त्यांनी सांत्वन केलं होतं. त्यावेळची त्यांची प्रतिक्रिया की ह्या अन्याय आहे, अशा प्रकारची जाळपोळ किंवा अशा प्रकारची हिंसा घडली नाही पाहिजे आणि ओबीसींच्या टक्क्याला हात लागला नाही पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या बद्दलचं कोणाचं दुमत नाही. पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळालं पाहिजे अशा प्रकारची त्यांची पण भूमिका होती. आणि जेव्हा अचानक पंकजा मुंडे
अंबडच्या एल्गार सभेला गैरहजर राहिल्या, त्यातून जनतेमध्ये एक नाराजीचा सूर आहे. आता तुम्हाला जेव्हा असं वाटतंय की बीडमध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात हिंसा झाली, वातावरण अशांत झालं, बीडमधलं वातावरण दूषित झालं, मराठा ओबीसी अगदी समोरासमोर आले, अनेक लोकांची घरं जाळली, आपण बीड जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतोय, आपल्या भगिनींना प्रीतमताईंना बीड लोकसभा मतदारसंघ दोनदा त्या खासदार आहे, तिसऱ्या टर्मला त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीत पक्ष निर्णय घेईल. कदाचित 99% उमेदवारी प्रीतमताई मुंडेंनाच असेल. मग पक्षाने त्यांना काही समजावलं का? किंवा 2 दिवस त्या सभेच्या अगोदर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सुद्धा पंकजाताई मुंडेंना भेटले होते. किंवा बावनकुळेंनी ही सगळी परिस्थिती त्यांना समजावली का की तुम्ही या ओबीसींच्या एल्गार सभेला जाऊ नका. मोठ्या प्रमाणामध्ये बीडमध्ये मराठा समाज आहे आणि मराठा समाजाशिवाय तुम्ही पंकजाताईंना असं समजावलं असेल की तुम्ही प्रीतमताई मुंडेंना मराठा समाजाशिवाय तुम्ही निवडून आणू शकत नाही आणि तुम्ही टार्गेट व्हाल किंवा तुम्ही ओबीसीत जर करा तर मराठा समाज तुमच्यावर नाराज होईल. अशा पद्धतीचं काही प्रदेश अध्यक्षांनी पंकजाताईंना समजावलंय का? किंवा प्रदेश अध्यक्षांनी काही वेगळं सांगितलं आणि पंकजाताई वेगळं समजल्या, असं काही झालंय का? त्यामुळं जी काही भीती राजकीय नेत्यांमध्ये तयार झाली, मग पंकजाताईंना असं जर वाटत असेल की मराठा समाजाची गरज आहे, तर मराठा समाजाला ओबीसींची गरज नाहीत का? मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या या सगळ्या छोट्या छोट्या जातींची गरज नाहीत का? हा पण एक प्रश्न तयार होतो. आता काल परवा जेव्हा हा जो एल्गार मेळावा झाला, याच्यामध्ये अनेक लोक, मग धनगर समाजाचे असतील, अनेक जाती धर्माचे लोक असतील, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार पण होते. पण आज विजय वडेट्टीवारांचा सूर पण बदललेला दिसतोय. ते पण म्हणतात की भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली, भुजबळांनी हे बोलायला नको पाहिजे होतं, ते बोलायला नको पाहिजे होतं. असं भुजबळ याच्यामध्ये काय बोलले की त्याच्यामुळं विरोधी पक्ष नेत्यांना ही भूमिका आवडली नाही आणि ते तिथं गेले. त्यांचं स्वतःचं पण भाषण अगदी भुजबळांपेक्षा आक्रमक झालं. ते पण आपण यूट्यूबला ऐकू शकतात. त्यामुळं जी काय आजची जी त्यांची विजय वडेट्टीवारांची जी बदलती भूमिका आहे, हा फक्त फसवणूक आहे. तुम्हाला पक्षाने कुठंतरी फटकारलं असेल, तुमची लाईन तुम्हाला पक्षाने दोरीत घेतला असेल, तुमचे कान उपटले असतील, म्हणून तुम्ही आज भुजबळांच्या विरुद्ध बोलतात, हे सुद्धा लोकांना समजतं. आणि मी आता भुजबळांच्या कुठं सभेला जाणार नाही आणि हे करणार नाही, ते करणार नाही. तुम्हाला तेव्हाही कोणी जाय म्हटलं नव्हतं. तुम्हाला तेव्हा जरांगे पाटलांना सुद्धा भेटायला आंतरराष्ट्रीय सराटीमध्ये जायला कोणी म्हटलं नव्हतं. राजकारण्यांना राजकारण करायचं असतं. यांना ओबीसी पडला नाही, मराठा समाजही पडला नाही. यांना यांच्या पोळ्या भाजायच्या असतात, रोट्या भाजायच्या असतात आणि त्याच्यावर शेकायचं असतं. सत्ता, पैसा, खुर्च्या याच्याशिवाय या लोकांना काही घेणं देणं नाही. ओबीसी समाज किती मागासलाय आणि मराठा समाज किती गरीब आहे याच्याशी ह्या राजकारण्यांना काही घेणं देणं नाही. राजकारण्यांना यांचे दुकानं चालले पाहिजे. मग त्या पंकजा मुंडे असतील किंवा विजय वडेट्टीवार असेल, हे राजकारणी दुकानदार आहे. या राजकारणावर यांचे पोटं भरले जातात. यांना समाजाची काही घेणं देणं नाही. मग समाज मेला काय आणि जगला काय? यांना उद्या खासदार व्हायचे, उद्या आमदार व्हायचे. मग राहुल गांधी काय बोलतील किंवा बावनकुळे काय बोलतील याचा विचार हे करत असतात किंवा करत पण नाही. आता पंकजाताईंचं असं तर म्हणणं आहे का बा मला पक्षाचं फलाना अमकं तमकं. आता पंकजाताई पक्षाचे आदेश किती दिवसापासून मानायला लागल्या. रोज उठून तर पक्षाच्या विरोधात गरळ पंकजाताई ओकत असतात आणि मग पक्षाचा आज ते आदेश पाळायला लागल्या. हे सुद्धा एक
हास्यास्पद विधान आहे पंकजाताई मुंडेंचं. त्यामुळं जे काही ओबीसीचा जो काही एल्गार आहे किंवा ओबीसीची जी काही मोठ भुजबळांनी जी काही बांधली आणि ती मोठ थोडीफार प्रमाणामध्ये या काही लोकांकडून सैल होताना दिसते किंवा त्यामध्ये फूट पाडण्यामध्ये काही लोक यशस्वी झाले असंच आपल्याला म्हणावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये ओबीसी सुद्धा अशा लोकांना, अशा घातकी लोकांना आणि अशा स्वार्थी लोकांना सुद्धा धडाक शिकवतील असं लोकांचं मत आहे. लोक चर्चा करतात चौकामध्ये की हे लोक आज एक बोलतात, काल एक बोलत होते. यांनी ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या जर जातीचं पाहिलं तर बघ तिथं यायला हरकत नव्हती. तुम्हाला काय बोलायचे काय नाही बोलायचं हा तुमचा प्रश्न आहे, पण जेव्हा समोर एकत्र येतात तर तुम्ही एकत्र यायला पाहिजे होतं, अशी ओबीसीची पण मागणी आहे. त्यामुळं तुम्हाला जेव्हा धोका वाटतो की मराठा समाज आपल्यावर नाराज होईल, तर मग ओबीसी तुमच्या दावणीला काही बांधलेले नाही हे सुद्धा या स्वार्थी नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी आज आपण इथं थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.